श्री गणेशाय नमः। हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली आवरी, अशुभ अवघे जाते दुरी। हा अनुभव संतांचा, त्या संतवाकी भरमवसा, मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा, तुझ्या दारी पातलो, आता विनमुख लावल्यास, त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या, म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा, या अजाण लेंकरावर, बालकांचे हीनपण, मातेलागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी, असो बंकटलाला घरी, राहिली समर्थांची स्वारी, तई अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका, गामवाचिया दक्षिणेस, बंकटलालाच्या मळ्यास, महाराज गेले एक दिवस, कणसे मक्याची खाव्या, बहुत मंडळी बरोबरी, कणसे खाया आली खरी, विहिरीपासी तयारी, केली कणसे भाजण्याची, विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार, गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे, आगट्या पेटल्या एकसरा, आज मासे हो 10-12, तेणे डोंब झाला खरा, गगनोदरी धुमाचा, त्यायोगे ऐसे झाले, आग्या मोहोळ लागलेले, चिंचवैक्षावरी भले, त्याच्या माशा उठल्या की, त्या माशा उठता क्षणी, मंडळी गेली पळोनी, कणसे ठिकाणच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो, त्या आग्या मोहोळांच्या मक्षिका, पसरल्या अवघ्या मळ्यात देखा, घोंगड्याचा करून बुरखा, कोणी गेले पळून, प्राणाप्री आवडती, वस्तू नसे हो कोणती, अशा वेळी समर्थमूर्ती, आसनी होती निर्धास्त, ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले, विचार करू लागले, निश्चित्ती माशांचा, माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी, ऐशा विचारे आनंदांत, महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात, माशा येऊन बैसल्या, वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची, योग्यता ब्रह्मनिष्ठाची, काय वर्णन करावी, माशा चावती वरच्यावरी, परीन तो परवा करी, त्यांचे कांटे शरीरी, बोचले असती असंख्यात, यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातूर, बंकटलालाचे अंतर, दुहखे व्याकुळ झाले हो, कोठून बुद्धी झाली मला, येथ आणिले समर्थाला, कणसे मक्याची खाव्याला, मंडळीच्या समवेत, अशा समर्था लागून, दुरख द्याया मीच कारण, झालो हे का शिष्यपण, माझे हाय रे दुर्दैवा, बंकटलालाने तयारी, पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी, कौतुक केले समर्थाने, जीवांनो, जा निघून, बसा मोहोळी जाऊन, माझ्या बंकटा कारण, तुम्ही कोणी चावावे, जमलेल्या मंडळीत, बंकट हाच निहसीन भक्त, जो माझ्या प्रित्यर्थ, येत आहे धामवोनिया, ऐसे म्हणता माशा गेल्या, मोहोळावरी जाऊन बैसल्या, बंकटलालाने पाहिल्या, त्या आपल्या निजदृष्टी, महाराज त्या पाहोनी, बोलते झाले हंसोनी, वा खूप केलीस मेजवानी, आम्हांसी तू माशांची, अरे ते जीव विषारी, बैसले माझ्या अंगावरी, माझ्यापासून झाले दुरी, लड्डू भक्त येधवा, याचा करी विचार, संकट आल्या कोणावर, कोणी सहाय्य करणार, एका ईश्वरावांचुनी, जिलबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती, ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निहसंशय, बंकटलाल मधुरोत्तर,
करिता झाला त्यावर महाराज आणवू का सोनार, कांटे माश्यांचे काढव्या, महापापी मी गुरुराया, तुम्हांलागी त्रास द्याया, आणविता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी, गांधी अगणित अंगावर, उठल्या तुमच्या साचार, याचा भाव्या परिहार, उपाय सांगा कोणता, बंकटलालाचे ऐकिले, वचन महाराज बोलते झाले, अरे यात ना काही अधिक घडले, भ्सने स्वभाव माशांचा, मला त्याची मुळींच बाधा, होणार नाही जाण कदा, त्या माशीरूप सच्चिदानंदा, म्या जाणले म्हणून, माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला, काय दुखविता येई, हे ऐकता ब्रह्मज्ञान, बंकटलाल धरी मौन, कांटे काढण्या लागून, बाहिले त्याने सोनारा, सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले, कोठे आहेत कांटे रुतले, मक्षिकेचे पहाव्या, महार्ज वदले तयांना, काय ह्या वंध्या मॅथुना, करीतसा तुमच्या नयना, कांटे ते ना दिसतील, काढण्या चिमट्याची, गती नाही मुळीच साची, साक्षती ह्या गोष्टीची, मीच दावितो तुम्हाला, ऐसे म्हणून कौतुक केले, वायुलागी रोधून धरिले, तो कांटे अवघे वरी आले, रुतलेल्या स्थलांतून, तो पाहता प्रकार, लोक आनंदले फार, कळून आला अधिकार, श्री गजानन स्वामीचा, पुढे कणसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली, अस्तमानी निघून आली, मंडळी निजगृहाते, असो पुढे एक वेळा, महाराज गेले अकोटाला, आपुल्या बंधूस भेटण्याला, श्री नरसिंगजी कारणे, हा कोतशा अल्लीचा, शिष्य मराठा जातीचा, कढमणी विठ्ठलाचा, भक्तिबलाने झाला असे, त्या नरसिंगजीचे चरित्र, मी भक्तलीलामृतांत, वर्णिले आहे इत्यंभूत, आता ते सांगणे नको, हे आकोट नामे नगर, शेगाम वाहून साचार, आहे 18 कोसांवर, ईशानेला परियेसी, मनोवेगाचा सजबून वारू, निघते झाले सद्गुरू, जे पदंताचे कल्पतरू, श्री गजानन महाराज, अकोटाच्या सान्निध्यासी, एका निबिडतरशा अरण्यासी, नस्सिंग राहे अहर्निशी, एकांतवास सेवाव्या, हे निर्जन अवघे अरण्य, महाभयकर दारुण, निंब अश्वत्थ रातांजन, वृक्ष जेथे उदेले, लता त्या नाना जाती, वृक्षा वेढून बैसल्या असती, तृण वाढले भूमीवरती, सर्प वारुळी असंख्यात, ऐशा त्या अरण्यात, नरसिंगजी जाऊन बसत, म्हणून आले अवचित, समर्थ त्यासी भेटाव्या, सारखा भेटे सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्यासी, समरसता होणे नसे, गजाननासी पाहिले, तेणे चित्त आनंदले, स्वामी नरसिंगजीचे भले, तो प्रेमान वर्णवे की, एक हरी एक हर, चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमर, वसुदेव देवकीचा, एक मुनी वसिष्ठ, एक पाराशर ऋषी श्रेष्ठ, एक जान्हवीचा कांठ, एक तट गोदेचा, एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार, एक वैंते एक कुमर, सती वानरी अंजनीचा, दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा, बैसते झाले आसनी एका, हितगुज ते कराव्या, अनुभव ते आपापले, एकमेका कथिते झाले, नरसिंगा तू उत्तम केले, प्रपंचात राहिलास, मी त्याग केला तयाचा, स्वीकार करून योगाचा, या सच्चिदानंद तत्वाचा, करिता झालो विचार, या योगाच्या क्रियेत, गोष्टी होती अगटी, ज्यांचा मुळी न लागे अंत, या सामान्य लोकांना
त्या गोष्टी लपवाव्या, पिसा बनलो जगाठाया, उपाधी ते नासाव्या, वेड बळेच पांघरलो, तत्व जाणण्या कारण, मार्ग कथिले आहेत तीन, कर्म, भक्ती, योग म्हणून. शास्त्रकारांनी शास्त्रात फल या तिन्ही मार्गांचे एकचे आहे अखेरीचे, परी बाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की, योगी योगक्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा, तरी तयासी तत्वाचा खर बोध ना होईल. योगक्रियावरून अलिप्त रहावे तयापासून, कमलपत्रासमान तरीच तत्व कळून ये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची, आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते, परीन पाणी शिरून देते, तैसेच वागती साचे. या प्रपंचामाझारी या प्रीतवा रहावे, अपेक्षारहित असावे, चित्तातून ना ढळू द्यावे. सच्चिदानंद ईशाला म्हणजे काहीच अशक्य नाही. तू, मी आणि शेषशायी एकरूप आहो पाही. जन जनार्दन भिन्न नसे, नरसिंग म्हणती बंधुराया, आलास मसी भेटाव्या, ही तुझी केवढी दया. उपमा याला देण्या नसे, प्रपंच मुळी अशाश्वत, त्याची काय किंमत. दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे मानी, तू कथिले जयाप्री, तैसा वागेन भूवरी. मी जाण वरच्यावरी, अशीच भेटी द्यावी तुवा. देहप्रारब्ध जयाचे, असेल ज्या जातीचे, तेच आहे भाव्याचे. लोकाचारी निःसंशय, तुम्हा आम्हांकारणे, जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे. निरालसपणे भूमीवरी, आता विनंती इतुकीच खरी. व्यावहारिक भेट वरच्यावरी, देत जावी साजिरी. मी धाकटा बंधू तुझा, नंदीग्रामा राहिला भरत. रघुपतीची वाट पहा, तैसाच मी या आकोटात. राहून पाहतो वाट तुझी, तुला येथे याव्या. अशक्य काही नाही सध्या, अवघ्या आहेत योगक्रिया. अवगत तुला पहिल्यापून, पदन लाविता पाण्याप्रत. योगी भरधाम वरुनी पळत, क्षणामाजी फिरून ये. शोधून अवघ्या त्रिभुवना, ऐसे हितगुज उभेतांचे. रात्रभरी झाले साचे, भरते आले प्रेमाचे. दोघांची या संगमी, खरे खरे जे का संत. तेथे हेंच घडून ये. दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु, ते अवघे पोट भरू. पुरामाजी फुटके तारू, तारण्यासी समर्थ नसे. दांभिकांचा बोलबाला, जरी होतो जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला. निवडून या श्रोते हो, संतत्व नाही मठांत. संतत्व नाही विद्वत्तेंत, संतत्व नाही कवित्वांत. तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने, त्याला सांगा काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे, काय कसबीण सदनात. ही संतजोडी साक्षात्कारी, दांभिकतेची साच वैरी. नांदे ज्याच्या सदैव घरी, सन्नीती सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाण, कान्नी आले गजानन. ऐसे कळले वर्तमान, गुराखीद्वारे आकोटाला. ते कळता आनंदले, लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले, पाहाया द्वय संतांसी आठ. एकमेका ऐसे म्हणती, चला चला रे सत्वरगती. गोदा आणि भागीरथी संगम पावली कान्नात. त्या भेटरूप प्रयागासी, जाऊ आपण स्नानासी. या महोदय पर्वणीसी, साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले. नरसिंगासी पुसून भले, भेट ना झाली पौरांसी. पुढे एकदा गजानन
करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सन्निध जाण येते जाहाले शिष्यांसह दर्यापुराच्या शेजारी शिवर गांभ निर्धारी असे चंद्रभागेच्या तीरी व्रजभूषणा वास जेथे श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा पयोषणीला मिळणारी या शिवर गांवात व्रजभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वऱ्हाडी पसरली साची याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचा उद्यास येता दिनकर अर्घ्य त्यासी देतसे पंच पंच उशहकाला व्रजभूषण उठे भला सारून प्रातर्विधीला अरुणोदयी स्नान करी तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी मानमान्यता विद्वज्जनी ज्याची होती विशेष त्या शिवरगामवाला योगीराज फिरत आला वाटे तपाचे द्याव्याला फल त्या व्रजभूषणासी चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञानजेठी समोर नदीचिया कांठी आले व्रजभूषण स्नानाला ती प्रभातीची वेळा पाही प्रकाशिल्या दिशादाही कुक्कुटाचा आवाज येई वरचेवरी ऐकाव्या चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादरे भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्षून भास्कराचा उद्य होता तम निमाला हा हा म्हणता जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठोनी ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची तृह व्रजभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्घ्य देता तो हा पुढे ज्ञानसविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज कांती अजानुबाहू निश्चिती दृष्टी नासागराच्या वरती स्थिर जयाची झाली असे ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला मनी संध्या सामान घेऊनी आला धांबून जवळ त्यांच्या अर्घ्य दिले पायांवरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणाही अखेरी त्याने घातली तयाला मित्राय नमः सूर्याय नमः भानवे नमः खगाय नमः ऐसी नामवे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार शेवटी आरती ओवाळली गजाननासी आदरे भली न्यूनता ती नाही पडली कशाचीही त्या ठाया प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजाचे चालले माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायाचे आज झालो धन्य मी नभोदरींच्या भास्कराला देत होतो अर्घ्य भला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर श्लोक हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी ऐसे युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शने तुझे भरोग चिंता नासे गजानन गुरो मज पाव आता ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन योगेश्वरे या आलिंगन दृढ दिधले त्या दोन्ही करे माय जैसी लेंकराला प्रेमे धरी पोटाला तेवी व्रजभूषणाला धरिते झाले महाराज मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिधला थोर सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा कर्ममार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही आचरून कर्मफल टाकीता भेटतो घन्नीय त्याच्या अंगी लागे मळ या कर्माचा केव्हाही
तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी, प्रत्यही माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन, ऐसे म्हणून प्रसाद दिला. श्रीफलाचा श्रोते भला, त्या ब्रजभूषण पंडिताला. महाराज आले शेगांवी, ह्या शेगांवाचे होते नाम. पूर्वकाली शिवगाम, अपभ्रंशे लादला ठाव. शेगांव या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे बुधो वऱ्हाडात. 17 पाटील होते सत्य, ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगांवासी आले, परीन स्थिर राहिले. हमेशा ते भटकत फिरले, मनास येईल त्या स्थला. आकोट अकोले मलकापूर, नामवे सांगावी कुठवर. चांदण्यांची होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरून झाला मारुतीच्या रावळात. हे मारुतीचे मंदिर, शेगांवी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची. पेंडीलागी जैसा आळा, तेवी पाटील गामवाला. जे जे काही आवडे त्याला, तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर. अन्नदानाशी येई पूर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गामचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे वाघाचे पांघरून. ते जो घेई त्याला जन भिवू लागती सहजची. गाम करी ते रावण करी, ऐशी मराठी भित्री म्हण एक आहे साजरी. ती यथातथ्य असे त्या मारुई मंदिरासी. आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी. उत्सव श्रीचा पहाव्या, बोलले बंकटलालासी. मी आता या मंदिरासी, राहीन जाणा अहर्निशी. त्याचा शोक करू नको, गोसावी संन्यासी फकीर. यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार. तुम्हा प्रापंचिकाचे, मी परमहंस संन्यासी. आता राहतो मंदिरासी. तू बोलाविशी ज्या दिवशी, तेवढ्या पुरता येईन तेथ. हे अंतरींचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंदर, हेही राहिले निरंतर. प्रापंचिकाचे वगळून घर, कान्हा माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी, जो रणबहादूर वीरगाजी. ज्याने हिंदूची रक्षिली बाजी, दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर. परी सज्जनगडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा, हट्ट मुळी ना धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार. तो बंकटलाल सावकार, गजानाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता, हर्ष झाला समजता. भास्कर पाटील शुश्रूषेकरिता, जवळ राही निरंतर. हा दासगणू विरचित, गजानन विजय नामे ग्रंथ. मुमुक्षूला दावोपथ, संतचरण सेवेचा. शुभ भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति षठोऽध्यायः समाप्तः.